चंद्राजीला वाद दर्शको पौराणिक गान सादर केलं चंद्राजीचा गान गोड गोड नाम मुखी वाणी फिरतो मित्री भुवनी स्वर उमटे नवा दाटे मनी गोडवा स्वर उमटे नवा दाटे मनी गोडवा 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 आनवा गोड नाम मुखी वाणी तेरा तो मित्रे भुवनी गोड गोड नाम मुखी वाणी ब्रह्मदेव यांनी या सृष्टीची निर्मिती केली. 3 तास सप्तपाताळ भ्रमण करून झाले, पण अद्याप काही कळीचे साधन मिळाले नाही. नारायण नारायण.
काय करावे बरं? कुठून या कळीचे साधन उत्पन्न करावे? त्या नारदाची भूक कशी मिटवावी? नारायण नारायण. आले लक्षात. जमद अग्नी ऋषींचा पुत्र परशुराम हा त्यांच्या पित्याकडून विद्या प्राप्त करून जंगलात गेला आहे. ही बातमी जाऊन त्या सहस्त्र अर्जुनाला कथन करतो. नारायण नारायण. आणि पुढे जे होईल ते आपण पाहूयाच. नारायण नारायण. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. नाव माझे नारायण. करीतो हरीचे मी पारायण. करीतो हरीचे मी पारायण. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. नाव माझे नारायण. करीतो हरीचे मी पारायण. करीतो हरीचे मी पारायण. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. ब्रह्मदेवांचा मी पुत्र नारद. नाव माझे नारायण. करीतो हरीचे मी पारायण. करीतो हरीचे मी पारायण. शस्त्रार्जुन म्हणतात मला. या भूतलावर माझ्यासारखा योद्धा नाहीये. महेशपती देशाचा राजा पृथ्वीवीर्य त्याचा पुत्र कार्तवीर्य अर्जुन तो मीच. परंतु जन्मदात मला नक्षम महादेवाच्या शापामुळे दोन्ही हात नव्हते. परंतु मी त्या स्वामी दत्तात्रेयांची कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्याकडून 3 वार प्राप्त करून घेतले. पहिला म्हणजेच अजिंक्य बलता. दुसरा अलौकिक कीर्ती. आणि तिसरा मला जन्मदान राहत नाही पण ते म्हणून करण्यासाठी शास्त्रीयांचं वर्चस्व निर्माण केलं. या भूतलावर माझी बरोबरी एकही होता नाही. अजिंक्य ब्रह्मनगरीचा लागला लळा. कृपादृष्टी
दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारी धरणी धन्य झाली पाहता तुला सारी धरणी धन्य झाली पाहता तुला ब्रह्मनगरीचा लागला लळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारे धरणी तल्लीन झाली पाहता तुला सारे धरणी तल्लीन झाली पाहता तुला ब्रह्मनगरीचा लागला कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारी धरणी धन्य झाली पाहता तुला सारी धरणी धन्य झाली पाहता तुला ब्रह्मनगरीचा लागला लळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारे धरणी तल्लीन झाली पाहता तुला सारे धरणी तल्लीन झाली पाहता तुला नारायण नारायण यावे यावे नारद मुनी माझ्या शस्त्र अर्जुनाच्या दरबारामध्ये कसं काय बरं येणं गेलं नारायण नारायण शस्त्र अर्जुना तुला एक गोष्ट कथित करण्यासाठी मी इथवर आलो आहे नारायण नारायण गोष्ट कोणती म्हणे राजन युद्धात जय आणि पराजय होतच असतात पण तुझा हा राग शांत करायचा असेल तर माझ्याकडे एक नामी युक्ती आहे बरं का बोला मुनी ती कोणती युक्ती आहे नारायण नारायण राजन तुला शिकारीचा फार छंद आहे तुझा हा राग शांत करायचा असेल तर तू शिकारीसाठी जंगलात जा खूप खूप योग्य युक्ती सांगितली मुनी नारायण नारायण राजन भागीरथी नदीच्या काठी एक सुंदर अभयारण्य आहे त्या अभयारण्यात सुंदर पक्षी आहेत त्यांची तू शिकार कर म्हणजे तुला नक्कीच आनंद मिळेल खरं बोलताय मुनी आता कधी जाऊन शिकारीला जातो त्या अरण्यात असं झालं आहे पण राजन एक गोष्ट लक्षात ठेव बोला मुनी भागीरथी नदीच्या काठी परशुराम आणि त्यांची पत्नी रेणुका देवी त्या अभयारण्यात राहतात पण रेणुका देवी येणाऱ्या अतिथींचे खूप आदराने पाहुणचारकांचे आणि त्यांचा जेव घालते राजन रेणुका देवी फार सुंदर आहे म्हटलं मुनी आता कधी त्या अरण्यात जातो आणि शिकार करतो असं झालंय आम्ही येतो तर नारायण आता आता त्या सहस्र अर्जुन आणि त्या परशुरामाची भेट होणारच नारायण नारायण क्षीरसागरी क्षीरसागरी ओ क्षीरसागरी नारायणाने अवतार धरी ले अभोवरी ओ अवतार
भुवरी मन अंतरी हो मन अंतरी गोड होतावरी नारायण गात आलोळीतवरी हो नारायण गात आलोळीतवरी प्रेमाने नारायण गात आलोळीतवरी क्षीरसागरे क्षीरसागरे हो क्षीरसागरे नारायणाने अवतारधारी केला गोवरे हो अवतारधारी केला गोवरे मनांतरे हो मनांतरे गोडवतावली नारायण गात आलोळीतवरी हो नारायण गात आलोळीतवरी प्रेमाने नारायण गात आलोळीतवरी क्षीरसागरे क्षीरसागरे हो क्षीरसागरे नारायणाने अवतारधारी केला गोवरे हो अवतारधारी केला गोवरे मनांतरे हो मनांतरे गोड होतावरी नारायण गात आलोळीतवरी हो नारायण गात आलोळीतवरी प्रेमाने नारायण गात आलोळीतवरी हॅलो रसिक हो रसिकांच्या मनापासून आलेल्या पायदळी रवी कास्टे यांच्याकडून आमचे मृदुंग वादक अजित तळेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच आरुष कास्टे यांच्याकडून 101 रुपये वाटताई देवीसाठी आलेले आहे. तसेच तो मयूर कास्टे आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच ऋषिता अनिल तळेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ती वाटताई देवी तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणवडी आपले सदस्य आलेले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाबास आपण आनंदात आलो. फार वेळ झाला पण अजून काही
कोण? सहस्त्रार्जुन. आणि आपण माझ्या आश्रमाकडे कसे जळकलात? मुनी या अरण्यात शिकाऱ्यासाठी आलो असता ताण लागली, निदान पाणी मिळेल या आशेने आपल्या आश्रमाकडे आलो. वत्सा, हे घ्या पाणी. दुपारची वेळ आहे, आपण भोजनच करून जावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. परंतु मुनी, मी माझ्या हजारो सैनिक यांच्या भोजनाची व्यवस्था आणि ती सुद्धा कमी वेळेत आपण कशी काय करणार? सहस्त्रार्जुना, आपण याची काही काळजी करू नका. आमच्या आश्रमाकडे आल्या अतिथींना रिकामा हाताने पाठवणे आम्हाला शोभत नाही आणि ते आम्ही तसे करत नाही. आपण कोणतीही काळजी करू नका. परंतु मुनी, मी माझ्या हजारो सैनिक यांच्या जेवणाची व्यवस्था होईल ना? हो सहस्त्रार्जुना, आपण मुळीच चिंता करू नका. आपण नदीवरून स्नान करून यावे. तोपर्यंत मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. ठीक आहे मुनी, येतो तर. सहस्त्रार्जुन आणि त्याचे हजारो सैनिक आपल्या आश्रयाकडे आले आहेत. मी त्यांना जेवणाची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले आहे. तर तुझ्या यथाशक्तीने जेवणाची व्यवस्था करावी. आपल्या जेवणाने धन्य झालो मी. परंतु मी माझ्या हजारो सैनिक यांच्या जेवणाची व्यवस्था ती सुद्धा कमी वेळेत आपण कशी काय बरं केली? सहस्त्रार्जुना, ही सारी मी या कामधेनूची आहे. मी कोणती इच्छा या कामधेनूच्या सहाय्याने पूर्ण करू शकतो. मुनी, तुम्ही तपस्वी आहात म्हणून म्हणतो तुम्हाला जेवढा या कामधेनूचा फायदा होईल त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदा या पराक्रमी राजाला होईल. म्हणून म्हणतो ही कामधेनू माझ्या राजाज्ञ आहे. नाही सहस्त्रार्जुना, ही कामधेनू मी तुला कदापि देणार नाही. बरोबर ही कामधेनू माझ्या स्वाधीन करा, अन्यथा मला माझ्या बळाचा अवलंब करावा लागेल. सहस्त्रार्जुना, मला वाटले तू प्रजा मालक आहेस, पण तर तू नीच निघालास. अन्यथा मला माझ्या बळाचा वापर करावा लागेल. ही कामधेनू मी तुला कधी देणार नाही. तेव्हा घेऊन जायचं राज्यामध्ये, घेऊन पलायन करा.
मारल्याशिवाय या शास्त्रातून शांत नाही. असेल तुझ्या हिंमत तर होईल ना वेळ. अरे शास्त्र जुना चांडाळा, काय पाप केला होता मी? तो तू असा क्रूर कर्म केला आणि माझ्या डबीचा अपहरण केलं. माझ्या मार्गातून बाजलो हो. अन्यथा तुला सुद्धा याच मार्गाने पाठेन. हो म्हणलं होतं यार. काय शास्त्र? तुझ्या माझ्या पिताचा खून झालाय परशुरामा धाव. तुझ्या माझ्या पिताचा खून केला परशुरामा. पण माते प्रतिव्रतेच्या तेजाने हे त्रैलोक्य भस्म करण्याची ताकद तुझ्या अंगी असताना तू हे परशुरामाचे पान का सण केलेस माते? का? परशुरामा, तू आता उगाच सांगून देत बसू नकोस. जसे त्यांनी मला 21 वेळा बाण मारले आणि तुझ्या पित्याचा वध केला, त्याचप्रमाणे तूही त्याचा वध कर परशुरामा, तूही त्याचा वध कर. हॅलो हॅलो. अन्वी, अनुष्का, अनुष, ज्योत्स्ना जाधव यांच्याकडून पोईट मालवण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन करा म्हणजे त्यांच्या आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तुझ्या माता पित्याच्या दुःखाने तू फार दुःखी आहेस, पण या दुःखाचे परिमार्जन नक्कीच केले पाहिजे. पण नारायण म्हणजे तुम्ही काय बोलत नाही मी समजलो नाही. नारायण नारायण परशुरामा, त्या सहस्रार्जुनाचे तू परिमार्जन केलेच पाहिजे. पण नारद स्वामी ते त्याचे परिपत्र मी कसे काय करणार बरे? सहस्रार्जुन इतका बलाढ्य आणि शक्तिशाली आहे की त्याला त्याच्या वाटेला देव सुद्धा जात नाही. त्यात माझी काय कथा? यावरती तुम्हीच काहीतरी योग्य मार्ग सांगा जेणेकरून माझे काम सोपे होईल. नारायण नारायण परशुरामा, तू त्या कैलासावर जा आणि त्या शंकराला प्रसन्न करून घे. नारायण नारायण. ठीक आहे नारद स्वामी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायोनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायोनी. काळजाची तार खेळोनी नारदाची वाणी मंदरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी सुखले नाही कोणाला रे भोग जीवनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी. नारद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण शंकराची तपस्या केलीच पाहिजे. वाचा, गजाननाची कृपा नसेल तर कार्य सिद्धीस होत नाही. तेव्हा गणेश कृपा संपादन करण्यासाठी सडक क्षणी मंत्राचा उपदेश करून त्या गणेशाला शरण जा. आकाशवाणीप्रमाणे आपण गणेशाची आराधना करूया. दास तुझा विनय
विनवी तुझला दास तुझा विनवी तुझला हे देवा माझी तुला आलवली ही देवा माझी आलवली ही माझी तुला आलवली दास तुझा विनवी तुझला दास तुझा विनवी तुझला आलो तुझ्या राणी हे देवा माझी तुला विनवणी हे देवा माझी तुला विनवणी दास तुझा विनवी तुझला दास तुझा विनवी तुझला आलो तुझी चरणी हे देवा माझी तुला आळवणी हे देवा माझी तुला आळवणी दास तुझा विनवी तुझला दास तुझा विनवी तुझला आलो तुझ्या राणी हे देवा माझी तुला आळवणी हे देवा माझी तुला आळवणी संकट पडले आम्हा देवावरी धावत यावे तू गणपती धावत यावे तू गणपती धावत यावे तू गणपती संकट पडले आम्हा देवावरती धावत यावे तू गणपती धावत यावे तू गणपती धावत यावे तू गणपती विश्वाचा तू विघ्नहर्ता विश्वाचा तू विघ्नहर्ता तूच दानी मनी ओ देवा माझी तुला आळवणी ओ देवा माझी तुला आळवणी दास तुझा विनवी तुझला दास तुझा विनवी तुझला आलो तुझ्या राणी हे देवा माझी तुला आळवणी ओ देवा माझी तुला आळवणी भक्ता तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो तो इच्छित वर मागून घे हे गजानना मला माझ्या पित्यांसाठी त्या क्षत्रियाचा निकोल करण्याची ताकद दे भक्ता ठीक आहे परशिव याच पद्धतीच्या आधारे त्या शत्रूंचा निपात करतो ठीक आहे.
ससाजना